जितेंद्र आव्हाड. अध्यक्ष महोदय, 3:30 वाजता माननीय मुख्यमंत्री महोदय काल उत्तर देणार आहे. चर्चेला सुरुवात करत असताना मी महाराष्ट्रातली एक गाजलेली लावणी या ठिकाणी ऐकवली, ती पुन्हा ऐकवतो. हो. आईनं दुपारी भीमा तिरी खोडी कोणी काढली क बाई माझी करंगळी मोडली. आता खोडी कोणी काढली आणि करंगळी कोणाची मोडली हे काही कळायला मार्ग नाही. पण सातारा जिल्हा म्हणजे यशवंतरावांचा जिल्हा, पवार साहेबांचा नंतर बोलूया, पण बाळासाहेब देसाईंचा जिल्हा, लक्ष्मण तात्यांचा जिल्हा, म्हणजे दोघं रस्त्यावर फिरायला लागले की वाघ असायचे, वाघ. उद्या महाराष्ट्राने बघितलं आणि तुम्ही दोघं येऊन सांगता मार खाल्ला. अरे मकरंद, म्हणजे तुला, म्हणजे सॉरी, तुम्ही मंत्री महोदय आहात, पण तुम्ही माझे फार जुने मित्र आहे आणि लक्ष्मण तात्यांचे आणि माझे संबंध अतिशय चांगले होते. बरोबर धक्काबुक्की झाली म्हणजे मार खाल्ला नाही, त्यामुळं ते मार खाल्ला हे काढून टाका. पोलिसांना नडलो आम्ही नाही. अध्यक्ष महाराज, मी परत सांगतो, आम्ही 4घच होतो आणि 100 पोलीस होते, तरी सुद्धा आम्ही त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी नडलो. त्यामुळं मार खाल्ला असं म्हणू नका. धक्काबुक्की झाली, झटापट्टी झाली हे जरूर म्हणा, हातापायी झाली आमची. विषयावर बोला. हा, विषयावर बोला. तुमचे विषयावर बोला. परत एक असं आहे जितेंद्र आव्हाडजी, आपण वेगळं बोलेल ते परत वेगळं बोलतील, वेगळं बोलला. विषयावर बोला. असं कसं? विषयावर बोला. विषयावर बोला. चला विषयावर बोला. चला विषयावर बोला. परत अध्यक्ष महोदय, असं आहे. मार खाल्ला नाही खाल्ला बाजूला ठेवून द्या. मार खाल्ला नाही खाल्ला बाजूला ठेवून द्या. थोडस करंगळीला लागलेलं आहे, तो करंगळीला लागलाय, तो कदाचित खराचा मार असेल, म्हणजे मला त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही. पण अध्यक्ष महोदय, एकनाथ शिंदे साहेबांना येऊन सभागृहात बोलावं लागतं की घटनेची पायमल्ली होते, लोकशाहीचा खून होतोय. तुम्हाला मुख्यमंत्र्यांकडे जाऊन सांगावं लागतंय काय चालू आहे. अध्यक्ष महोदय, संख्या 37, एकीकडे 27, 8, जे काय असेल ते जाऊ दे, त्यांच्या 32 करा. पण तुमच्याकडे संख्या जास्त असताना पोलीस प्रशासनाला हाताशी धरून तुमचे 2 सदस्य आत जात असताना त्यांना घसटून बाहेर काढून तुम्हाला तुमच्या भाषेत धक्काबुक्की करून तुम्हाला इथनं पळवून लावलं. पळवून नाही म्हणजे तुम्हाला घेऊन गेले. ठीक आहे, चांगले. अहो तुम्ही कुठल्या खानदानातले? अहो तुमच्या वडिलांची ओळख काय? गावातनं पोरगा बोलवायचा, ये झालायस ना, इंटर झालायस ना, चल लाग पोलीस मध्ये. हो आव्हाड साहेब, तुम्ही आपण विषयावर बोला. अहो विषयावर बोलतोय. असे जर बोलले, लॉ अँड ऑर्डर आहे, नको ना. लॉ अँड ऑर्डर कुठे आहे, आहे आता विषय? लॉ अँड ऑर्डर आहे ना. हा साताराचा विषय अहो कुठे आहे? कायदा आणि सुव्यवस्था आहे ना. असं नका करू. कायदा आणि सुव्यवस्था आहे ना. आपण विषयावर बोला. अहो विषयावरच आहे. आपण विषयावर बोला. अहो अख्ख्या घटनेची पायमल्ली असं होत आहे. असताना असं आहे, एक मिनिट आपण एक मिनिट जो विषय पोलीस स्टेशनला रजिस्टर्ड केस झाला नाही, ज्या विषयाची नोंद कुठल्याही पोलीस स्टेशनला घेण्यात आली नाही, अशा विषयाला आपण गृहीत धरून जर बोलणार तर तो लो अँड विषय नाही आहे. पण ते सन्मान्य सदस्य आव्हाड साहेबांनी आमच्या परिवाराचा उल्लेख करून माझ्याकडे अंगुली निदर्श केला आणि माझा उल्लेख केला. त्यांनी नोटीस दिलेलं नाही असं म्हणताना, त्यामुळं नोटीस दिल्याशिवाय त्यांना अशा पद्धतीचा नामोल्लेख करता येणार नाही.